नमस्कार. आज आपण एका नात्यावर बोलतोय. हं, एका अशा वळणावर येऊन ठेपलेल्या नात्यावर जिथे एक साधा गैरसमज, हं. एका चुकीच्या व्यक्तीने वाचलेलं पत्र थेट घटस्फोटापर्यंत गोष्टीला घेऊन गेले. ही नंदिनी आणि जीवाची गोष्ट आहे. हो, अगदी. आणि गंमत म्हणजे आता ते नातं कसं तरी, काय म्हणतात त्याला, सांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. बरोबर. या संवादांमधून आपल्याला हे बघायचं की गैरसमजाची जखम किती खोलवर जाते आणि तो गमावलेला विश्वास परत मिळवणं किती कठीण असतं. हो ना. सुरुवातच बघा ना, नंदिनीच्या त्या तीव्र वेदनेनं होते. ती म्हणते, माझ्यातला आनंद तुमच्यामुळे हरवला जीवा. हं, माझ्यातली नंदिनी हरवून बसले, माझं हसू हरवून बसले आणि यासाठी मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. बापरे, म्हणजे हे ऐकूनच अंगावर काटा येतो. किती दुःख असेल त्यात. अगदी अगदी. तिच्यासाठी हा फक्त एक कायदेशीर घटस्फोट नाही आहे, तर तिला असं वाटते की तिचं अस्तित्वच हरवलंय. स्वतःलाच गमावल्यासारखं. हो, जिने लग्नावर, प्रेमावर एवढा विश्वास ठेवला, तिला आता सगळंच खोटं वाटतंय. आणि या सगळ्याला जबाबदार ती जीवाला ठरवतीये. हां, म्हणजे ती जी लग्नानंतर प्रेम होईल ही कल्पना असते ना, हो, त्याचा आणि वास्तवाचा इथे थेट संघर्ष दिसतोय. संवादच नव्हता किंवा समजूतदारपणा कमी पडला असं काहीसं. बरोबर. पायाच कच्चा राहिला ना त्याचा. पण मग दुसरीकडे बघितलं तर जीवाला कुठेतरी ही चूक कळलेली दिसतेय नाही का? तो मित्राकडे जातो, सल्ला विचारतो. हो, जातो. आणि मित्र पण त्याला अगदी योग्य सल्ला देतो. म्हणजे असं वरवरचं काहीतरी नको म्हणतो. सिनेमा, शॉपिंग वगैरे. तेच. ते सोडून नंदिनीला नक्की काय हवंय, तिचं दुःख काय आहे, हे समजून घे म्हणतो. तो म्हणतो ना, जे जिथे हरवतं ना, ते तिथेच सापडतं. अगदी. तिचं हसू तुझ्यामुळे हरवलंय, ते तुझ्या जवळच सापडेल, फक्त मनापासून कर. मला वाटतं हा मनापासून शब्द इथे खूप महत्वाचा आहे. खरंय, नुसता देखावा नको. नाही, पण मित्राने त्याला वेळेची आठवण करून दिलीय. डिवोर्सची मुदत फक्त 6च महिन्यांची आहे. म्हणजे खरं तर जीवाकडे वेळ खूप कमी आहे. हो ना? नंदिनीला परत जिंकायचं असेल तर. पण हे ऐकायला सोपं असलं तरी परत पूर्वीसारखं म्हणजे जसा तो आधी होता तसं वागणं शक्य आहे का? हाच तर मोठा प्रश्न आहे ना? कारण विश्वास एकदा गेला की तो परत मिळवणं खूप अवघड. खूप अवघड. फक्त वरवरची मलमपट्टी करून नाही चालणार. हे मित्राने पण स्पष्ट केलंय. आणि मग जीवा खरंच काहीतरी मनापासून करतो का? कारण त्याचं पुढचं जे पाऊल आहे ते थोडं अनपेक्षित वाटलं मला. कोणतं? ते फ्रेंडशिप बँडचं. हो, तो नंदिनी झोपेत असताना तिच्या हाताला फ्रेंडशिप बँड बांधतो. हो, आणि तो तिथे कबुली करतो की नाही की लग्नानंतर प्रेम होईल, ही जी त्याची अपेक्षा होती ती फोल ठरली. ती फोल ठरली. म्हणून निदान मैत्री तरी करूया म्हणतो. मैत्री तरी खरी खरी करूया. हा एका अर्थी ना नात्याला नवीन संधी देण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे प्रेमाचा मार्ग बंद झाला असेल तर मैत्रीचा दरवाजा उघडून बघण्याचा प्रयत्न. अगदी तसंच. एका वेगळ्या पातळीवर नातं नेण्याचा प्रयत्न. पण नंदिनी लगेच काही वितळलेली दिसत नाहीये. ती त्याला अजूनही धोंडा म्हणजे दगडच म्हणतीये. नाही, लगेच नाही. पण पण तिने तो बँड काढला नाही हे महत्वाचं आहे. हो, हे महत्वाचं आहे. अगदी छोटीशी असेल पण ही बदलाची एक शक्यता असू शकते. शक्यता आहे. आणि त्याचवेळी बघा ना, त्यांच्यात मुलीच्या काउन्सिलिंगबद्दल बोलणं होतंय. हो, व्यावहारिक बोलणं. अगदी. म्हणजे एवढी कटुता असूनही पालक म्हणून ते कुठेतरी एकत्र येत आहेत. म्हणजे नात्यात राग आहे, संवाद आहे आणि आता हा मैत्रीचा प्रस्ताव पण आहे. अनेक गोष्टी एकत्र चालू आहेत. हो, एकाच वेळी अनेक पदर आहेत तिथे. या सगळ्यातून पुन्हा तेच समोर येतंय. लग्नानंतर प्रेम जडेल ही कल्पना आणि वास्तव यात किती फरक असू शकतो? नक्कीच. तर या सगळ्या चर्चेतून काय दिसतंय आपल्याला? की एक छोटासा गैरसमज. किती मोठी दरी निर्माण करू शकतो नात्यात. हो, आणि मग जीवाचे हे प्रयत्न, म्हणजे हे जे मनापासून केलेले प्रयत्न आहेत असं तो म्हणतोय, हा मैत्रीचा हात पुढे करणं, याने नंदिनीचा गेलेला विश्वास परत येईल का? तिचं ते हरवलेलं हसू परत येईल का? हाच प्रश्न आहे. आणि विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जेव्हा विश्वास असा मुळापासून तुटतो तेव्हा खरंच नातं पुन्हा पूर्वीसारखं होऊ शकतं का? कितीही मनापासून प्रयत्न केले तरी, की मग मैत्रीसारखा एखादा वेगळा नवा मार्गच स्वीकारावा लागतो? हाच एकमेव पर्याय उरतो.